अंधेरी के पंप हाउस इलाके में पिछले 3-4 महीनों से पानी सप्लाई नहीं किया जा रहा है। पानी की किल्लत झेल रहे लोगों को ना तो उस इलाके का नगर सेवक साथ दे रहा है और ना ही बीएमसी। इस मामले में वहां के लोगों ने बीएमसी के वार्ड के ऑफिस तक मोर्चा निकाला। लोगों का कहना है कि हमें पिछले 3-4 महीनों से पानी सप्लाई नहीं किया जा रहा है, लेकिन पानी का बिल हर महीने भेज दिया जाता है। मेरा इलाका.com की टीम ने वहां के लोगों से बातचीत की। आइए जानते हैं उनका क्या कहना है। मी अंकुश प्रणव तावडे, गणेश नगरचा सेक्रेटरी, तावडे चाळीचा मालक। 1950 पासून आम्ही तिथे राहतो आहे। माझ्याकडे 1.5 इंचाची लाईनीचं पाणी आहे, पण एक बूंद पण पाणी येत नाहीये। आणि नवीन बिल्डिंगला, नवीन कंस्ट्रक्शनला हे लोक कसं परमिशन देतात? ज्यावरती पाणी, लाईट, रोड नाही आहे तिथे नवीन बिल्डिंगला परमिशन दिले नाही पाहिजे। याचा अर्थ हे बीएमसीचे अधिकारी आणि इंजिनियर पैसे खाऊन नवीन बिल्डिंगला परमिशन देतात आणि आम्ही जुनी 1950 पासून राहतो, आम्हाला पाण्याचा त्रास आहे। कसं का? आणि पाण्याचं बिल 22,500 रुपये आलेलं आहे। आम्ही बिल कुठून भरायचं? आमचे भाडेकरू कसं बिल भरणार? याचा विचार करावा आणि शक्यतो लवकरात लवकर पाणी द्यावा। पाणी जर दिलं नाही तर पंपावरती एकही गाडी जाणार नाही, एकही कॉर्पोरेटर जाणार नाही, आमदार जाणार नाही। आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार। काही झालं तरी आमच्या जीवाची आम्हाला पर्वा नाही। आणि रोज आज कित्येक वर्ष लोक पाण्यासाठी तळमळतात। पाणी हा जीवनाचा हक्क आहे, तो दिलाच पाहिजे। ते बीएमसीचं काम आहे। पाणी येत नाही ते आम्हाला माहित नाही, ते त्यांनी दिलं पाहिजे। पाणी नवीन कनेक्शन द्या, नवीन कंस्ट्रक्शन होत आहेत, त्यांना कसं काय पाणी पुरवता? आज बांधकाम किती चालली आहेत पंप हाऊसमध्ये, अंधेरीमध्ये कित्येक नवीन बांधकामं चालली आहेत आणि त्यांना पाणी कसं जातं? पाण्याची कपात आहे। नवीन बिल्डिंगला परमिशन देऊ नका। नवीन संपूर्ण आम्हाला पाणी पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे। आम्ही काही मागत नाही, आम्हाला पाणी द्या। कोई बीएमसीचा ऑफिसर येत नाही, कोई इंजिनियर येत नाही, खाली बोलतात नाही जातात, कोणी येत नाही काय नाही। शेवटी मग आम्ही जर उद्या कायदा हातात घेतला तर जबाबदार बीएमसी आणि पोलीस राहतील। आम्ही जी लाईन आहे पाण्याची लाईन ती तोडणार आणि पाणी घेणार। आमच्याकडे बघा 3 महिने झाले पाणी येत नाही। बीएमसी मध्ये येतो आम्ही, आम्हाला सांगतात तुम्हाला उद्यापासून पाणी येईल, समजावतात, घरी पाठवतात। नगरसेवकडे जाऊन तर आम्हाला कंटाळा आला, समजलं ना। आम्ही आता तिथे जातच नाही, फक्त आम्हाला पाणी पाहिजे। दिलं सर्व दिलेलं आहे, इथे पण दिलेलं आहे म्युन्सिपाल्टीमध्ये। बस आम्हाला पाणी पाहिजे। पाणी नाही मिळालं तर आंदोलन करणार आता, कारण आम्ही आता कंटाळलोय ते पाण्यासाठी। आमचं पाणी गेलं कुठे? याच्या अगोदर कधी आम्ही आलेलो का? नाही ना। आता आमचं पाणी गेलं कुठे? माझं नाव आहे गीता दरवेशी। आम्ही 3 महिन्यापासून सर्व गणेश नगरमधले रहिवासी खूप पाण्याचा त्रास सोसत आहे। आम्ही बऱ्याच वेळा नगरसेवकाकडे कंप्लेंट केली, मोर्चा घेऊन शाखेमध्ये गेलो, मोर्चा घेऊन बीएमसीमध्ये आलो। किती प्रकारे आम्ही मेहनत करतो आणि इकडे यांच्याकडे येतो, पण हे लोक काय आमची दाद घेत नाही आहेत। आम्हाला तात्पुरतं समजवतात आम्ही टँकर पाठवू, तुमच्या घरापर्यंत पाईप लावू, फक्त आश्वासनं देतात आहे, पण काहीच काम करत नाही आहेत। आम्ही किती वेळा यांच्याकडे आलो असेल, यांना तुम्ही समोर घेऊन विचारू शकता की आम्ही आलेलो की नाही आलेलो। आणि आम्ही इतकं त्रास सहन करतो, 2-2 भांड्यासाठी आम्ही 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत नळावर थांबतो, तरी आम्हाला 2 भांडी पाणी मिळत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की आपसामध्ये भांडणं होतात त्या पाण्यामुळे। एकमेकाचे संबंध चांगले असलेले बिघडतात आहे। आपसामध्ये भांडणं होऊन एखाद्याचं मर्डर झाले तर मग काय करणार आहे लोक? बीएमसी वाले काय आम्हाला भरून देणार आहेत? तुम्ही यांना समजावून सांगा की आम्हाला पाणी तुम्ही कुठे, आणि मूलभूत गरजा आहेत माणसाच्या। हे काय आम्ही तुम्हाला भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय, आमचा हक्काचा आहे। आम्ही काय तुम्हाला भीक मागायला आलेलो नाही, आमचा हक्क आहे। त्याकरता आम्ही हक्काने आम्ही लढणार। आज तुम्ही आमचा जर हक्क पुरा नाही केला तर आम्ही रस्त्यावर उतरणार, याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार आणि आम्ही आमचा हक्क मिळवूनच घेणार। इस दौरान हम लोगों ने बीएमसी के वार्ड ऑफिस के असिस्टेंट इंजीनियर राजेश सीताराम पाटिल से बातचीत की। उन्होंने लोगों को जल्द से जल्द पानी सप्लाई करने का आश्वासन दिया। ब्यूरो रिपोर्ट, मेरा इलाका.com, मुंबई।